कारण सिरियल मध्ये तो त्याला दुर्योधन म्हणतो. त्याची पहिली मालिका करत होता तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की हा गोव्याचा ऍक्टर आहे. त्यामुळे मी मुद्दाम क्युरिओसिटीने त्याचा इंस्टाग्राम चेक करा आणि असं मला असं की अरे कोण आहे हा. सांगणार आहे 6 वाजले 7 वाजले 8 वाजले 9 वाजले, मला वाटतं 9:30 वाजता ही बाई आली. बाई आली हो दे आमचं हो दे असं झालं. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शतकावर. तर आज मी आली आहे बाउन्स मध्ये, कारण मला असं कळलं की कोणतरी 2 सेलिब्रिटी आज डेटवर आले तिथे आणि ही खास बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. सो बघूया ते दोघं कोण आले. तू कोण आहेस? अरे हा तर आपला असीम. कोण आले आज डेटवर? चल बघूया. काय तू इथे डेटवर कोण घेऊन येतं आणि इथे बाउन्सला डेटवर कसे काय आलात तुम्ही दोघं आज? कुठे भेटली तुला? अगं काय आता काय करणार, लाड आता पुरवायला लागतात. चाललंय तिचं लाड साहेबांचे. काय असतोय त्याला बाउन्स मध्ये यायचं होतं म्हणून आम्ही आलो इथे. तू प्रोमो मध्ये बघितलं असेलच की मला फिल्मला जायचं असतं आणि याला खेळायला जायचं असतं, सर्कसला जायचं होतं. म्हटलं सर्कसला आपण नुसतं बघणार त्यापेक्षा आपण स्वतः अनुभव घेऊ, एन्जॉय करू, म्हणून मी त्यांना इथं घेऊन आलो. सो मस्त आहे का रे? आवडलं का? हो कसं आहे? मस्त. काय काय केलं तू? मी क्लिफ जम्प केलं, मग सिटिंग स्टँडिंग केलं, सीट जम्पिंग स्टँडिंग केलं, वाव. मग नी स्टँडिंग केलं. आणि ती एअरबॅग मध्ये फॉल झाला ना तो मोठवर उडी मारली. मी क्लिफ जम्प मध्ये वरून उडी मारली खाली, मग खाली पडलो. म्हणजे मला खूप मजा आली. तो तर बाहेरच निघत होता. अरे बरं झालं चल आता चल. दुसरीकडे सेकंडाच्या त्याला जाईल तिकडेच मजा करायची. तयारच नव्हता. बिचारे तुम्ही दोघं, म्हणजे तुम्हा दोघांना वेळच आलेला. म्हणजे आताही बघ, मी आता मला शोधत होती तर घेऊन आला मला तुमच्याकडे. बरं काय मालिकेत सुद्धा हाच दंगा सुरू आहे. अशोक, खरं तर तुम्ही दोघंही मस्तपैकी फ्रेश जोडी आहे तुम्हा दोघांची आणि आता ती मालिकेत बघायला मिळणार आहे. कसं झालं आणि कसं जुळून आले आता हे सगळं? गोवन जोडी आहे त्यामुळे ती आम्ही दोघे गोव्याचे आहोत. त्यामुळे सो असं फर्स्ट टाइम कदाचित झालं असेल की आम्ही दोघेही जण एका सो कसं एक पहिली भेट कशी होती आणि कसं झालंय सगळं तुला जेव्हा कळलं की यथेशा तुझ्या समोर असणार आहे? कसं सगळं नाही, पहिल्यांदा आम्ही मला वाटतं ऑडिशनलाच भेटलो होतो. काय झालं? ऑडिशन सांगणार आहे. सो ऑडिशनलाच भेटलो आणि मला साधारण मला वाटतं 4ला वगैरे बोलवलं होतं संध्याकाळी. आणि दोघी मुली अजून होत्या ऑडिशनसाठी आणि माझ्या सोबत त्यांचं हे होतं, गिव्ह अँड टेक होतं. सो त्या येऊन गेल्या आणि आता मी थांबलोय की तशा संस्कृती नावाची एक मुलगी आहे, ती येणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तिनं काम केलं हे मला माहित होतं, पण कधी भेटलं नव्हतं. ती येणार आहे म्हणजे 6 वाजले 7 वाजले 8 वाजले 9 वाजले, मला वाटतं 9:30 वाजता ही बाई आली. आणि त्यानंतर मग आम्ही रिहर्सल केली, हे केलं, म्हणजे त्या शूट केलं. म्हटलं चला. आणि पण बोर झालो होतो मी की थांबून आहे म्हणून. पण ही आल्यानंतर ही एक एनर्जी घेऊन आली वेगळी आणि आम्ही रीडिंग केलं आणि जे काय देवाणघेवाण झालं त्या ऑडिशन मध्ये, त्या सीन मध्ये, ते खरंच खूप छान होतं. मला एक असतं ना, एक ऍक्शनला रिएक्शन आली ना वेगळी, सो एक मजा येते. सो असं की हो दे यार, हो दे आमचं हो दे असं झालं. आमचं हो दे असं झालं होतं. सो या फायनली आमचं झालं ह्या रोलसाठी. आणि मला असं वाटतं की या रोलसाठी आपण ऍप्ट आहोत असं मला वाटतं. सो येस, थँक्स टू दशमी आणि थँक्स टू सोनी मराठी. थँक्यू. पण तारीफ झालीये खूप छान प्रकारे. अरे ऍक्च्युली त्या दिवशी मला अजून एक ऑडिशन होतं जे येता म्हणजे मला उशीर झाला आणि मी अशोकला आम्ही कधीच भेटलो नव्हतो, पण मला अशोक हा माहिती आहे आणि मला जास्त माहिती आहे कारण जेव्हा हा त्याची पहिली मालिका करत होता तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की हा गोव्याचा ऍक्टर आहे. त्यामुळे मी मुद्दाम क्युरिओसिटीने त्याचा इंस्टाग्राम चेक करा आणि असं मला असं की अरे कोण आहे हा असं. सो मी त्याला आधीपासून ओळखते.
स्टॉक करून झालं होतं. स्टॉप केलंय तिने बेसिकली आणि ते आता सांगितलं. काय विचारा रुद्रांश, म्हणजे असीम या दोघांना किती त्रास देणार आहेस? आणि तुझे केस खूप छान आहेत हं. हा दोन प्रश्न एकत्र विचारायचे दोन प्रश्न नाही एकत्र का? किंवा विचारायचे दोन एकच प्रश्न विचारायचा. कॉम्प्लिमेंट दिली एंडिंगला फक्त. काय किती त्रास देणार आहेस या दोघांना? म्हणजे मीडियम आज सध्या तरी मीडियम वरती त्रास. काल तू Twitter ठरलेत त्याचे. काल तू केसांचं काय केलंस सांग? हा? ते विंचरलेस आणि मग आईने हा. परत काय करून दिलं तुला? मी असंच केस विचारत होतो. हा. फ्लॅट ब्रश एवढे झाले ते सगळे असे उभे राहिले आणि मग आईने काय केलं? आणि पानं लावलं. पाणी लावलं. सो मी जेव्हा आले तेव्हा त्याचे इकडचेच केस फक्त असे पाण्याने टपटप होत होते, बाकी सगळे सुके. म्हणले हे काय केलंय? तर की नाही, त्यांनी सगळे विंचरून ठेवले होते केस. हो. ते काय कोणाबरोबर मजा येते? खरं सांग. आणि तू खरं सांगणार आहेस, मागासपासून बघते तू खूप मस्ती करतोयस आणि तुला अशोक आवडतो हे कळतंय. म्हणजे रिलायबल असं वाटतंय मला, कारण मगाशी वाटतं त्याने नाव वेगळेच घेतोय. पण हा ते म्हणजे मालिकेसाठी घेत असेल तो. नाही, पण मी तुला सांगू का, त्या दोघांचं खरंच जास्त बॉन्डिंग आहे. कारण एकतर मी बी असं मी लहान असताना मला अशा ताया आवडायच्या, दादा एवढे नाही आवडत. तसं त्याचं असेल की दादा इंटरेस्टिंग आहे आणि तो त्याला काय खांद्यावरती उचलतो आणि असं सगळं उचला उचलीचे गेम चालू असतात. आणि मग मी तशी मग थोडीशी कदाचित त्याला स्ट्रिक्ट टीचर अशी वाटत असेल, सो त्यामुळे त्याला त्याच्याशीच मजा जास्त येते. सो क्वाईट ऑपोजिट आहे रिअल आपल्या सिरियल पासून थोडंसं ऑपोजिट आहे. कारण सिरियल मध्ये तो त्याला दुर्योधन म्हणतोय. आमचं पटत नाही सिरियल मध्ये, सो ते ऑफ स्क्रीन आमचं बॉन्डिंग छान झालं. म्हणजे आता खायला आणलं ते आम्हाला, हे बघ मीच संपवले त्याचं 2 मार्शमेलोज. काटा खाल्ले जरा. तू नव्हतास तेव्हा तू खात होता. तुला वाटतंय मी खाईन? बघ तुझा तुला वाटतंय- फेवरेट, तुला तुझा वाटतंय फेवरेट का? आहे आणि बघ खाऊन टाकले त्यांनी. काय? तुला वाटतंय मी खाईन? नाही. बघितलं? तर आता या इंटरव्ह्यूच्या नंतर राडा होणार आहे या दोघांमध्ये आणि मस्त भांडणार आहे असीम ना त्याच्यासोबत. आले त्यांनी म्हणून नाही भांडणार तू. बघा शक्यच नाही. वा किती छान. आणि ही अशी यांची जोडी जोडी आता आता. पिझ्झा देईल त्याच्याशी सुद्धा नाही भांडणार. नाही मी दादाशी पण नाही भांडणार. वा वा. आणि या इंटरव्ह्यू मध्ये मान्य केले, ऑन स्क्रीन तो मान्य करणारच नाहीये कधी, पण ह्या इंटरव्ह्यू मध्ये मान्य केले की मी नाही दादाला भांडणारच नाही म्हणजे, आणि ताईला त्रास देणार आहे. येस. सो ही तुमची जोडी आता बघायला मिळेल. तिघांची काय मजा मस्ती सुरू होणार आहे आता मालिकेच्या निमित्ताने, काय सांगाल जात? नाही, खरंच खूप छान गोष्ट आहे. भावा बहिणीची गोष्ट आहे, एक मित्र मैत्रिणीची गोष्ट आहे. खूप छान बॉन्डिंग आहे या मालिकेमध्ये. एक 2 फॅमिलीज मध्ये असलेलं प्रेम, त्यांच्यात असलेले रुसवे फुगवे, हे सगळं एकत्र असा मसाला मिळणार आहे असं मला वाटतंय. सो आवर्जून बघा ही मालिका. माझी ताई सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता 15 जानेवारीपासून सुरू होतीये. बघायला विसरू नका सोनी मराठीवर. सो थँक्यू सो मच आणि आपण परत भेटूया लवकरच. थँक्यू. थँक्स अ लॉट.